नमस्कार मित्रांनो, लाखो EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी आहे. पेन्शनबाबत सरकारने नियम बदललेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण कोणता नियम बदललेला आहे हे अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया. तर केंद्र सरकारने शुक्रवारी कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS 1995मध्ये बदल केला आहे. आता 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी ज्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजनेत पैसे भरले आहेत त्या कर्मचाऱ्यांना आता पैसे काढता येणार आहेत. या बदलामुळे लाखो EPS कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. खरं तर दरवर्षी लाखो EPS सदस्य पेन्शनसाठी आवश्यक 10 वर्षाची सेवा पूर्ण करण्यापूर्वी योजना सोडतात. यामध्ये 6 महिन्यात ही योजना सोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. EPS अंतर्गत ज्यांनी 10 वर्ष पूर्ण न करता योजना सोडली त्यांना पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली होती. परंतु 6 महिन्या अगोदर योजना सोडलेल्यांना पैसे काढण्याची सुविधा दिली जात नव्हती. मात्र आता हा नियम बदलून सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नवीन दुरुस्तीमुळे दरवर्षी 7 लाखाहून अधिक EPS सदस्यांना फायदा होईल. जुन्या नियमामुळे अनेक सदस्य 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीत बाहेर पडत असल्याने अनेक दावे फेटाळण्यात आले होते. यात 7 लाख दावे नाकारण्यात आले होते. आता हे EPS सदस्य ज्यांचे वय 14/6/2024 पर्यंत 58 वर्षे पूर्ण झाले नाही त्यांना पैसे काढण्याचे फायदे मिळतील. तर आता EPS म्हणजे काय? तर बऱ्याचदा लोक EPS बद्दल गोंधळात पडतात. ही एक पेन्शन योजना आहे जी EPFOद्वारे चालवली जाते. या योजनेअंतर्गत 10 वर्षासाठी पैसे गुंतवावे लागतात. त्यानंतर निवृत्तीनंतर निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरता. विद्यमान आणि नवीन EPF सदस्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. नियोक्ता कंपनी आणि कर्मचारी दोघेही EPF निधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 12% समान योगदान देतात. संपूर्ण कर्मचाऱ्यांचे योगदान EPFमध्ये जाते आणि नियोक्ता कंपनीचा 8.33% हिस्सा कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPSमध्ये जातो आणि 3.67% दरमहा EPFमध्ये जातो. किमान 10 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर आणि निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने EPFOने या सदस्यांसाठी नियम बदललेला आहे. तर आता 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी ज्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजनेत पैसे भरलेले आहेत त्यांनासुद्धा आता या बदलामुळे फायदा झालेला आहे. तर मित्रांनो, हे होतं EPFO सदस्यांसाठी गुड न्यूज. चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच आणि नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.